फ्रेंड्स, इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपल्याच विद्यालयातले श्री प्रशांत मुळे सर यांनी 1.4 द स्टोरी ऑफ टी हा लेसन तुम्हाला शिकवला. आजपासून मी इंग्रजी विषय कंटिन्यू करणार आहे. आज आपण या ठिकाणी पेज नंबर 22 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 22 त्यावर जे इंग्लिश वर्कशॉप जी ॲक्टिव्हिटी आहे त्यातल्या सगळ्याच ॲक्टिव्हिटी आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. इंग्लिश वर्कशॉप हे प्रत्येक धड्याच्या खाली आपल्याला दिलेलं असतं. त्याचा सातत्याने आपण सराव केला म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व करताना होत असतो. या ठिकाणी 1 आणि 2 नंबरच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, सरांनी तुम्हाला एक होमवर्क म्हणून त्या ॲक्टिव्हिटी करायला सांगितल्या होत्या. नाउ वी बिगिन्स विथ ॲक्टिव्हिटी नंबर 3. दॅट इज अ व्हेरी इझी ॲक्टिव्हिटी. फ्रॉम द पॅसेज, लिसन and see on page number 22. From the passage, copy correctly any 3 sentences that begins with how. बघा, copy correctly. A very easy activity. आपल्याला एक सोपी ॲक्टिव्हिटी सांगितली की पाठ्यपुस्तकामध्ये त्या धड्यामध्ये तुम्हाला हाऊने सुरू होणारे 2, 3, 4 वाक्य काय करायचे, ॲज इट इज कॉपी करायचे. जसेच्या तसे कॉपी करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. याच्यासाठी तुम्हाला धड्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. धड्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला हाऊने सुरू होणारे त्या ठिकाणी सहज सापडतील. पण कॉपी करेक्टली ही ॲक्टिव्हिटी आपल्याला जो आपला 100 गुणांचा जो पेपर होत असतो त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी ही ॲक्टिव्हिटी विचारली जाते. म्हणजे आपल्याला बघून बरोबर स्पेलिंग जसं तसं लिहिता येतं की नाही याचा सराव या ॲक्टिव्हिटीमुळे होत असतो. बघा, या ठिकाणी पेज नंबर 19वर मला एक वाक्य सापडलं जे हाऊने बिगिन्स होत आहे. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. बघा, हाऊ अँड when did people first begin to drink tea. The sentence begins with how. अजून आपण शोध घेतला तर आपल्याला आणखीन 2-4 वाक्य जर सहज सापडू शकतात. या ठिकाणी बघा, आणखीन एक वाक्य सापडलं. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. दुसरं एक वाक्य आपण घेऊ शकतो. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू इंडिया. दिस सेंटेन्स इज ऑल्सो बिगिन्स विथ हाऊ. या पद्धतीने तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी तुमच्या नोटबुकमध्ये करायची आहे. हे 2 वाक्य तर आहेच, पण आणखीन 2 वाक्य तुम्हाला एक्स्ट्रा शोधून पार्ट 1 मध्ये बघा, सेकंडमध्ये बघा, पण शोधून ते लिहायचे आहेत. नाउ सी ॲक्टिव्हिटी नंबर 4. फाइंड द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. सोपी ॲक्टिव्हिटी आहे. आपल्याला डिक्शनरीमधून शब्दांचे अर्थ शोधण्याची सवय लागावी म्हणून आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. एखाद्या चांगल्या डिक्शनरीमधून खाली दिलेल्या शब्दांचे काय करायचे, तुम्ही अर्थ शोधून काढायचे. साधारणतः 1, 2, 3, 4, 5 शब्दांचे अर्थ तुम्हाला शोधायचे आहेत. 2 मी करून दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला शोधायचे आहेत. पहिला शब्द आहे एन्फ्युजन. पहिला शब्द आहे एन्फ्युजन. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ एन्फ्युजन. एन्फ्युजन या शब्दाचा अर्थ काय होतो. तर एन्फ्युजन मीन्स द ॲक्ट ऑफ ॲडिंग
something, the act of adding something to something else, म्हणजे ज्याला आम्ही मराठीमध्ये ओतणे असं म्हणतो. आम्ही कशामध्ये तरी ओतणे, जसं कपामध्ये चहा होत नाही, केटलीमध्ये चहा होत नाही, बादलीमध्ये पाणी होत नाही. सो इन्फ्युजन मीन्स द ॲक्ट ऑफ ॲडिंग समथिंग टू समथिंग एल्स, हा त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ झाला आणि मराठीमध्ये आम्ही त्याला म्हणतो ओतणे. नाव द सेकंड, दॅट इज रिस्टोरेटिव्ह. रिस्टोरेटिव्ह. So what is the meaning of restorative? Restorative means what? Means making you feel better, making you feel better, healthier or stronger, किंवा आपण त्याला आरोग्यवर्धक असं म्हणू शकतो, किंवा स्वास्थ्यवर्धक, स्वास्थ्यवर्धक असं त्याला म्हणू शकतो, किंवा आपण त्याला बलवर्धक याने सुद्धा म्हणू शकतो. सो द रिस्टोरेटिव्ह मीन्स मेकिंग यू फील बेटर, स्ट्रॉंगर अँड हेल्थियर, मराठीमध्ये स्वास्थ्यवर्धक किंवा बलवर्धक. या पद्धतीने आपण 2 शब्दांचे अर्थ या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत. उर्वरित 3 शब्दांचे अर्थ तुम्हाला शोधायचे आहेत. नाव द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी, दॅट इज नंबर 5. लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असलेले कोणतेही शब्द 4, 5, 7, 8, 9 आपण लिहू शकतो. All we are very familiar. Those words we are very familiar. Please write down. Now related to agriculture. Agriculture शी related काय काय आहे? उदाहरणार्थ आता समजा farmer, farm, farming, then cultivate, cultivation, cultivation, then crop, then irrigation, so farmer, farm, farming, cultivation, crop, irrigation, या प्रकारचे आणखीन बरेचसे शब्द आपण शोधून लिहू शकतो रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. हे पण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे आणि आणखीन एक शब्द दिलेला आहे तो पण लिहून काढायचा आहे. नाउ द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ऑन पेज नंबर 22, दॅट इज ॲक्टिव्हिटी नंबर 6. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पॅसेज. खाली दिलेलं वाक्य अपूर्ण आहे, आपल्याला ते पॅसेजच्या परिच्छेदाच्या मदतीने पूर्ण करायचं आहे. एकूण 4 वाक्य दिले आहेत, ABCD. एक करून दाखवणार आहे, बाकीचे तुम्हाला करायचे पॅसेज मध्ये बघून. काय वाक्य? कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन, पुढे रिकामी जागा आहे. मग आपण जर पॅसेज मध्ये शोध घेतला तर आपल्याला हे वाक्य कुठेतरी दिसणार आणि आपण ते वाक्य कंप्लीट करू शकतो. ओके, दॅट इज ऑन पेज नंबर 18, पान नंबर 18 वर इंटू द पॅराग्राफ नंबर 3. पॅराग्राफ नंबर 3 मध्ये आपल्याला हे वाक्य दिसतंय. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. म्हणजे बघा, या ठिकाणी आपल्याला वाक्य कंप्लीट करताना काय करायचंय? ग्रोज इन ट्रॉपिकल and subtropical climates.
या पद्धतीने कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स. वाक्य या ठिकाणी काय झालं, पूर्ण झालं. पुढचे BCD, ए मी सोडवलंय, BCD तुम्हाला वहीमध्ये सोडवायचं आहे. नाउ सी द ऍक्टिव्हिटी नंबर 7. प्रिपेअर अ फ्लो चार्ट. आपल्याला फ्लो चार्ट तयार करायला सांगितलं आहे. टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ अ टी फ्रॉम द प्लांटेशन टू अवर होम. यूज इन्फॉर्मेशन फ्रॉम द लेसन. फ्लो चार्ट प्रिपेअर करायला आपल्याला सांगितलं आहे. फ्लो चार्ट म्हणजे काय, तर कम्प्युटरमध्ये ज्यावेळेस प्रोग्रामिंग करतो आपण, एखादा प्रोग्राम बनवत असतो, त्यावेळेस प्रोग्रामिंग करत असताना आपण जे काही लॉजिक मांडत असतो, तर ते लॉजिक मांडताना काही ग्राफिकल सिम्बल्सच्या माध्यमातून आम्ही ते लिहून काढत असतो. सो दॅट्स कॉल्ड फ्लो चार्ट. म्हणजे टप्प्याटप्प्याने कोणतीही गोष्ट, आता आपल्याला फक्त समजा इथे तर दिलेलं आहे, पण आपण आता समजा हाऊ टू मेक टी असा जर विषय आपण लक्षात घेतला, प्रिपेअर अ फ्लो चार्ट फॉर हाऊ टू मेक टी, चहा बनवण्याचा फ्लो चार्ट काढा, असं जर आपल्याला म्हटलं तर आपण कशा पद्धतीने फ्लो चार्ट काढू शकतो. म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणू शकतो बॉईल वॉटर, नंतर आपण काय म्हणू शकतो, सेकंड स्टेप काय असणार आहे त्याच्यासाठी ॲड शुगर अँड टी पावडर. पुढची स्टेप काय असेल, ॲड शुगर अँड टी पावडर. नेक्स्ट स्टेप काय आहे, तर pour मिल्क. पुढची स्टेप काय आहे, बॉईल द मिक्सचर. सो हियर वी ड्रॉ अ फ्लो चार्ट हाऊ टू प्रिपेअर टी. चहा बनवण्याचा एक फ्लो चार्ट आपण काढला. कसा, ॲट फर्स्ट बॉईल द वॉटर, सेकंड ॲड शुगर अँड टी पावडर, थर्ड pour milk, and last boil the mixture. Your tea will be ready. Now here prepare a flow chart. इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी नंबर 7 सांगितलेली, ग्रोथ अँड जर्नी ऑफ अ टी फ्रॉम द प्लांटेशन. प्लांटेशन पासून चहाच्या झाडाचा प्रवास कसा असतो. जसं आपल्याला म्हटलं, पहिले प्लांटेशन, मग इकडे रिकामी जागा, लिव्स कर्व, मग लिव्स प्रोसेस, मग इकडे रिकामी जागा, आणि सोल्ड टू अस, है ना. या पद्धतीने इथे 2 रिकाम्या जागा भरून आपल्याला हा फ्लो चार्ट काय करायचा आहे, त्या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. मग इथे प्लांटेशन नंतर इथे येईल लिव्स ड्राईड. प्लांटेशन झालं, मग नंतर काय येईल, लिव्स ड्राईड, आणि नंतर लिव्स कर्व, लिव्स प्रोसेस, आणि मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकतो की दे आर पॅक, दे आर पॅक. नंतर सोल्ड टू अस, मग विकण्यासाठी ते तयार असेल. या पद्धतीने आपण फ्लो चार्ट प्रिपेअर करू शकतो. हा फ्लो चार्ट तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 22 वर लँग्वेज स्टडीचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड वर्ड्स या विषयावर चर्चा करायची. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आम्ही संयुक्त किंवा सामासिक शब्द असं म्हणतो. कंपाऊंड वर्डला संयुक्त किंवा सामासिक शब्द. एखादा नवीन शब्द तयार होताना 2 शब्द ज्यावेळेस एकत्र येतात, 2 शब्द एकत्र येतात आणि त्याच्यापासून नवीन शब्द तयार होतो, त्याला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात.
उदाहरणार्थ बघा, एवर प्लस ग्रीन, एवर एक शब्द, ग्रीन एक शब्द, दोनही मिळून काय झालं, एव्हरग्रीन. दुसरा आणखीन कुठला एखादा शब्द आपण बघू शकतो, जसं की ब्लड प्लस प्रेशर, ब्लड प्लस प्रेशर, नवीन शब्द तयार झाला, ब्लड प्रेशर. तिसरा शब्द आहे एव्हरी प्लस डे, एक शब्द आहे एव्हरी, दुसरा शब्द आहे डे, नवीन शब्द तयार झाला एव्हरी डे. सो ऑल दीज वर्ड्स आर कंपाऊंड वर्ड्स. हे सगळे शब्द कंपाऊंड वर्ड्स आहेत. आता कधी कधी काय होतं की कंपाऊंड वर्ड्स कधी कधी म्हणजे संपूर्ण शब्द एकच शब्द म्हणून लिहिला जातो. त्याच्यामध्ये एक प्रकार, जसं आपण टी पॉट, टी पॉट शब्द जर बघितला आपण तर एकच लिहिला गेला. एव्हरग्रीन एकच लिहिला गेला. ब्लड प्रेशर, एव्हरी डे एकच शब्द लिहिला जातो. कधी कधी काय होतं की दोन शब्दांच्या मध्ये हायफन, म्हणजे ज्याला आपण संयोग चिन्ह म्हणता, असं डॅश दोन शब्दांच्या मध्ये दिला जातो. उदाहरणार्थ आपण शब्द लिहिला टी मेकिंग, काय शब्द लिहिला आपण, टी मेकिंग, म्हणजे टी आणि मेकिंग याच्यामध्ये काय दिलं आपण, हायफन दिलाय. दोन वेगवेगळे शब्द कधी कधी घेऊन हा संयुक्त शब्द तयार केला जातो. उदाहरणार्थ टी जागामध्ये आणि क्लब, टी क्लब, टी वेगळा शब्द, क्लब वेगळा, मध्ये जागा सोडलेली, टी क्लब. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी कंपाऊंड वर्ड्सच्या बाबतीत आपल्याला हे प्रकार त्या ठिकाणी लक्षात येतात. आता आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे की फाइंड ऑल द वर्ड्स और पेयर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. टीने सुरू होणारे काही शब्द, काही त्याच्या पेयर्स त्या ठिकाणी आपल्याला शोधायच्या आहेत. फाइंड द वर्ड्स और पेयर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ टी. टीने सुरू होणारे शब्द किंवा शब्दांच्या जोड्या, कंपाऊंड वर्ड्स शोधून काढा. बघा काय काय शोधू शकतो आपण. टी लीव्ज हा एक शब्द. दुसरा टी सीड. तिसरा टी मध्ये हायफन टेस्टिंग, टी टेस्टिंग. आणि चौथा टी लवर्स. टी लिव्स, टी सीड्स, टी टेस्टिंग, टी लवर्स. अशा पद्धतीने आपण 4 शब्द शोधले. बाकीचे आणखीन तुम्ही शोधून काढायचे आहेत. नाउ द लास्ट ऍक्टिव्हिटी फ्रॉम लँग्वेज स्टडी, दॅट इज ॲन इन्फिनेटिव्ह. इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप किंवा त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो. त्याचे डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. काय दिली आहे बघा. समटाइम्स द फॉर्म ऑफ अ वर्ब इन अ सेंटेन्स नेम्स द ॲक्शन but does not change according to tense, number or person. Such a form is known as non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. Infinitive म्हणजे काय, तर infinitive म्हणजे क्रियापदाचं मूळ किंवा सामान्य रूप. काही वेळेला क्रियापदाचं रूप आपल्याला कृती सांगतं किंवा कृती दर्शवित असतं, परंतु काळानुसार किंवा लिंगनुसार किंवा वचनानुसार, एक वचन अनेक वचनानुसार त्याच्यामध्ये बदल होत नाही. क्रियापदाच्या अशा रूपाला आपण नॉन फिनाइट
फॉर्म असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? नॉन फिनिट. याला नॉन फिनिट फॉर्म किंवा त्याला दुसरं नाव आहे इन्फिनिटिव्ह. म्हणजे क्रियापदाचं असं रूप की ज्याच्यामध्ये पुरुष, वचन, लिंग यानुसार बदल होत नाही. जनरली आपण क्रियापदामध्ये कसे बदल होतात बघतो. अनेक क्रियापद आपण बघितले. टेक, टूक, टेकन, किंवा ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, बाय, बॉट, बॉट अशी क्रियापदाची रूप बदलतात. पण इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाईट मध्ये क्रियापदाचे असे रूप बदलत नाही. इन्फिनिटिव्ह हे कधी कधी टूच्या सोबत लिहिले जातात. म्हणजे वर्ब टू बरोबर किंवा टूच्या शिवाय सुद्धा त्या ठिकाणी ते लिहिले जातात. काही उदाहरणं आपण बघू शकतो. उदाहरणार्थ बघा, ही seems to study. He seems to study. या ठिकाणी to study that is the an infinitive or non-finite form of the verb असं आपल्याला म्हणता येईल. दुसरे एक उदाहरण आपल्या या धड्यामधलंच आहे. How did people first began to drink tea? How did people first begin to drink tea? या ठिकाणी टू ड्रिंक हे जे आलेलं आहे दॅट इज अन इन्फिनिटिव्ह ऑर नॉन फायनाईट फॉर्म ऑफ द वर्ब असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी पेज नंबर 22 वर आपल्याला एक कृती दिलेली आहे. काही वाक्य सांगितलेले आणि त्या वाक्यांमधले इन्फिनिटिव्हचं रूप जे आहे ते शोधून त्याला अंडरलाईन करायला सांगितलेले आहे. तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सगळ्यांनी घरी करायची आहे. या ठिकाणी आपण द स्टोरी ऑफ टी या धड्याच्या खाली दिलेला इंग्लिश वर्कशॉप त्याचा या ठिकाणी आज आपण अभ्यास केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा, शेअर करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी बनवलेले व्हिडिओ ताबडतोब तुम्हाला पाहायला मिळतील. अभ्यास करा. स्टे होम, स्टे सेफ. आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपण पुन्हा भेटणारच आहोत. नवीन धडा आपण उद्या सुरू करणार आहे, द नेकलेस 1.5. तर 1.5 या नेकलेस धड्यामध्ये एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुम्ही करून ठेवायची आहे. त्यामध्ये चिटचॅट सेक्शनमध्ये असलेल्या काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहून काढायची आहे. आणि या ठिकाणी रिअल सेल्फ आणि इमॅजिनरी पर्सना म्हणजे स्वतःबद्दलची माहिती. जसं रिअल सेल्फ म्हणजे माय सेल्फ, माय नेम इज सो अँड सो, I have one brother, one sister. My school name is, the name of school is. या पद्धतीने स्वतःबद्दलची माहिती या ठिकाणी लिहून काढायची आहे आणि इमॅजिनरी एखाद्या व्यक्तीची माहिती लिहून काढायची आहे. तर ही ॲक्टिव्हिटी ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही घरी करायची आहे. आत्ता मात्र आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण नवीन एका छान सुंदर स्टोरीला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे द नेकलेस. तोपर्यंत आपण इथे थांबूया. गुड बाय. थँक्यू.